नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावनो, आज आहे आपला 4था दिवस 30 व्हिडिओ डेज अपलोडिंग चॅलेंजचा। तर यामध्ये आपण कंटिन्यू 30 दिवस गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग चे जे काही आपले ट्युटोरियल असते तिथं अपलोड करणार आहे। याच्यामध्ये आपले जवळपास 30 दिवसापैकी आजचा आपला 4था दिवस इथं असणार आहे। आजचा जे काही व्हिडिओ आहे भावनो, ते खरंच खूप कडक झालेला आहे। व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवून देतो, पण त्याआधी एक रिक्वेस्ट आहे भावनो, आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। खाली इथे जे काही लाल कलरचं सबस्क्राइबचं बटन दिसत असेल त्याला नक्की क्लिक करून आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट करा। व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वापरलेलं आहे सगळं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, त्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। डिस्क्रिप्शन मध्ये आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, त्याला पण नक्की जॉईन होऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि आपले बाकीचे जे ट्युटोरियल तुम्ही आतापर्यंत नसेल बघितले तर आपले बाकीचे ट्युटोरियल सुद्धा नक्की बघून घ्या। चला भावना, आपण तुमचा जास्त काही टाइमपास नाही करूया, डायरेक्ट आपली एडिटिंग इथे दाखवून देऊया। पण त्याआधी प्रिव्ह्यू बघा, नंतर आपली एडिटिंग देता आपण चालू करूया। संकेत संकेत ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नाम। नमस्कार भावांनो, तर तुम्हाला सगळ्यात आधी आपला अलाइट मोशन ॲप इथं चालू करायचं आहे। अलाइट मोशन ॲप चालू केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपले प्रोजेक्ट्स इथे इन्स्टॉल करायचे आहे डिस्क्रिप्शनमधून। बीटमार्क आणि शेक इफेक्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे। तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, आपली बीटमार्क इथं चालू करायची आहे आणि बीटमार्कमध्ये सुरुवातीला तुम्हाला एक मी ओव्हरलेवाला व्हिडिओ इथं दिलेला आहे, ते तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे। तर हा ते व्हिडिओ एक 15 सेकंदाचा व्हिडिओ असेल, ते इथं लावून घ्यायचा आणि याची ड्युरेशन 7.03 पर्यंत तिथं ठेवायची आहे। तर हे असं इथं केल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर एक जे काही आपली एक मी तुम्हाला PNG दिलेली आहे लवकरच वाली, हे PNG ते लावून घ्यायची आणि PNGला असं इथं ॲडजस्ट करायचं। PNGला इथं ॲडजस्ट करून PNGची ड्युरेशन इथं 7.03 म्हणजे पहिल्या बीटमार्कपर्यंत इथं अशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर या PNGची ड्युरेशन ॲडजस्ट केल्याच्या नंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क येतील त्याच्या सगळ्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे फोटो जे काय ते इथं ॲड करायचे आहे। तर ते कसे करायचे आपल्याला माहीतच आहे। आधी आपल्या फोल्डरमध्ये जावं, म्हणजे मी इथून डाउनलोड केलं तर त्यासाठी। तर असा फोटो इथं लावायचा, एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथे असं तुम्हाला करून टाकायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे असं इथं फोटो लावून टाकायचा। फोटो लावल्यानंतर याला फिल कंपोजिशन एरिया करून असं इथं कट करायचं। असं तुम्हाला इथं प्रत्येक सांगतो, बघू शकता हा फोटो इथं लावायचा। फोटोला तुम्ही आधी फिल कंपोजिशन एरिया करून घ्या, पुढच्या बाणावर क्लिक करा म्हणजे पुढच्या बीटमार्कपर्यंत जाईल ते, आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं डिलीट करा। तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला असे इथं बरोबर एक एक बीटमार्कमध्ये इथं लावून घ्यायचे आहे। आपल्याजवळ जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला हा जे काही म्हणजे जे काही फोटोज आहे आपल्याजवळ ते फुल HD फोटो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळे फोटो तिथं भेटून जातील। तर तिथून हे फोटो डाउनलोड करा आणि अशा प्रकारे तिथं वापरू शकता। तर हे सगळे फोटो जे काय ते तुम्हाला असे लावून घ्यायचे आहे, बघू शकता। आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तसं तुम्हाला करून टाकायचं आहे। या फोटोला काय करा, थोडा इथं झूम करून घ्या। तर ही इथं तुम्हाला असं ॲडजस्ट करायचं आहे। ही इथं ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा परत काय करायचं, इथं जायचं, हा इथं लावून टाकायचा आणि 3 डॉट लावून फिल कंपोजिशन एरिया इथं तुम्हाला असं करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथं असे लावून टाकायचे आहे। हे झाल्यानंतर परत बॅक येऊन जा आणि एक लास्टला एक फोटो आहे आपला, हा फोटो लावून टाकूया आणि एक्स्ट्रा ज्याला फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून टाकायचं आहे। तर भावना, हे फिल कंपोजिशन एरिया झाल्यानंतर आता आपलं बस आपल्याला सगळ्या फोटोंना इफेक्ट इथे लावायचं आहे। तर आधी बॅक येऊन जा, बॅक आल्याच्यानंतर आपल्या इफेक्टमध्ये जा आणि एक जे काही पहिल्यावाला फोटो असेल हा फोटोचा इफेक्ट इथे तुम्हाला कॉपी करायचा आहे। इफेक्ट्स 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करा, आपल्या बीटमार्कमध्ये जा। आता बीटमार्कमध्ये जे काही आपण 7.03 पर्यंत जे काही इफेक्ट लावला होता, म्हणजे जे काही आपला फोटो इथं लावला होता एक ओव्हरलेवाला, तर ते इथं तुम्हाला असंच ठेवायचं आहे। 7.03 पासून जे फोटो लावला होता त्या फोटोला तुम्हाला पहिले हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा। त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायच्यानंतर एका फोटोचा इथं गॅप सोडायचा आहे आणि त्याच्या पुढे जे काही फोटो येईल त्या फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करायचं। पुन्हा एका फोटोचा गॅप सोडून पुढच्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट इथं करायचं। पुन्हा या फोटोचा गॅप सोडून आता पुढचा फोटो याला इथं पेस्ट इफेक्ट करायचं। या फोटोचा गॅप सोडून या फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करायचं। आता इथं तुम्ही जर ऐकलं असेल तर तुम्हाला इथं समजून येईल, इथं तुम्ही ऐकू शकता। इथं जे काय ना, इथं बीट खूप फास्ट आहे। तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी यायचं आहे, इथं तुम्हाला एक असं शेप इथं ॲड करायचा आहे। शेप इथं ॲड करून शेपचा जे काही एक्स्ट्राचा पार्ट असेल ते डिलीट करून याचा कलर इथं काळा करा आणि याला जे काही इफेक्ट्समध्ये जाऊन एक फ्लिकर नावाचा इफेक्ट भेटेल, तुम्ही वर इथं सर्च करू शकता।
फ्लिकर नावाचा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे आणि याची फ्रिक्वेन्सी इथं हाय करून टाकायची आहे. एकदम हाय याची फ्रिक्वेन्सी करून टाका, म्हणजे असे तर इफेक्ट इथं बसून जाईल. तर ही इथं बसल्याच्या नंतर आता बघू शकता या फोटोला इफेक्ट आहे, तर या फोटोचा गॅप सोडून पुढच्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. पुन्हा एका फोटोचा गॅप सोडून तर असा हा इफेक्ट इथं तुम्हाला पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता हा लास्टचा एक फोटो आहे, तर या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे बघू शकता आपण प्रत्येक फोटोमध्ये एका फोटोचा इथं गॅप सोडलेला आहे. तर परत बॅक या आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन आता जे काही 2 नंबरचा इफेक्ट असेल बघू शकता हा फोटोला जे काही इफेक्ट असेल हा इथं कॉपी करून टाका आणि आपल्या बीटमार्कमध्ये जा परत. तर आपल्या बीटमार्कमध्ये गेल्यानंतर आता जे आपण फोटोज लावले होते त्यांना ज्यांना इफेक्ट लावला नाही त्या सगळ्या फोटोंना आता इफेक्ट आपल्याला इथं लावायचा आहे. बघू शकता तर एक फोटोचा गॅप राहिला होता आपला, तर त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचे जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं असं करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला इथं लावून टाकायचा आहे. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना त्या इथं असा इफेक्ट लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. तर ही इथं लावल्याच्या नंतर बघू शकता आपण सगळ्या फोटोंना इफेक्ट इथं लावलेला आहे. तर परत बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जे काही 3 नंबरचा इफेक्ट असेल बघू शकता हा फक्त इथं कॉपी करा. हा इफेक्ट इथं कॉपी केल्याच्या नंतर परत आपल्या जे काही बीटमार्कमध्ये जाऊन जे काही वरचा एक लवकरच वाली PNG लावली होती आपण त्या जे काही PNGला हे इफेक्ट इथं पेस्ट करा. म्हणजे बघू शकता अशा प्रकारे ती PNG अशी ती येऊन जाईल. हे PNG तर आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे 7.03ला जाऊन आपल्याला इथे एक मी शॅडो दिलेली आहे, शॅडोची PNG सगळं तुम्हाला ना भावनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासाठी ते सगळं डाउनलोड करून घ्या. तर शॅडोची PNG इथं घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे आपली PNG इथं लावून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली PNG खूप खाली आहे, तर आपली PNG अशी इथं लावून घ्यायची आहे. PNG इथं लावल्याच्या नंतर शॅडोची PNG आहे आपली थोडी ते याला झूम करा, म्हणजे थोड्या प्रकारे असे ते खाली शॅडो दिसून येईल. याची ड्युरेशन इथं वाढून घ्या आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे परत आपल्या पहिल्या बीटमार्कला येऊन इथं तुम्हाला एक मी PNG दिलेली आहे, ते तुम्ही लवकरच वाली PNG पण इथं वापरू शकता किंवा तुम्हाला तुमच्याजवळ जर आपली मागले व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर त्यामध्ये पण मी तुम्हाला खूप साऱ्या PNG इथे दिलेल्या आहे. तर आपण त्यातली एक PNG इथं वापरूया. बघू शकता आतुरता आगमनाची हे पण PNG आपण या ठिकाणी वापरू शकता. तर आपण हीच PNG इथं वापरूया. प्लसमध्ये जाऊन याला ॲड करूया आणि या PNGला असं इथं ॲडजस्ट करून घेऊया. बघू शकता या PNGला असं इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. PNG अशी इथं ॲडजस्ट केल्याच्या नंतर PNGची ड्युरेशन इथून तुम्हाला शेवटपर्यंत वाढवायची आहे आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आजचा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तेवढं एक लाईक नक्की करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.